मुंबईत जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो फक्त आनंद घेऊन येत नाही, तर मुंबईकरांसाठी अनेकदा मृत्यूचा सापळाच घेऊन येतो. दरवर्षी पावसाळा येतो, दरवर्षी रस्ते पाण्याखाली जातात, दरवर्षी निष्पाप नागरिकांचे जीव जातात आणि दरवर्षी प्रशासन फक्त पोकळ आश्वासनं देतं. परंतु यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाचा संयम सुटला. लोकांच्या जीवाला महापालिका काहीच महत्व देत नाही का? नागरिकांचे जीव गेल्यावरच तुम्हाला जाग काय येते? हा अधिकाऱ्यांचा निव्वळ निर्लज्जपणा आहे, अशा अत्यंत कठोर आणि संतापजनक शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः खरडपट्टी काढली. साकीनाका आणि ठाण्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी घटनांवरून कोर्टाने प्रशासनाला असं सुनावलंय की आता तरी या ढिम्म प्रशासनाला जाग येईल का, हाच मोठा प्रश्न आहे. आज आपण हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं, प्रशासनाने न्यायालयात कोणती मोठी हमी दिली आणि मुंबई ठाणेकरांच्या सुरक्षेसाठी कोर्टाने कोणते नवीन कडक नियम लागू केले आहेत, यावर चर्चा करूया. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सगळ्यात आधी समजून घेऊया की हायकोर्टाचा हा संताप अनावर का झाला. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईच्या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. या पावसात झाडं कोसळली, घरं पडली, परंतु सगळ्यात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला तो साकीनाका परिसरात. साकीनाका येथे एका उघड्या मॅनहोल मध्ये पडल्यामुळे एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. एखादी व्यक्ती कामासाठी किंवा घराच्या जबाबदारीच्या पोटी बाहेर पडते आणि महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे उघड्या राहिलेल्या एका मॅनहोल मध्ये वाहून जाते. ही केवळ एक दुर्घटना नाही, तर हा प्रशासकीय निष्काळजीपणामुळे झालेला खून आहे, अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली. या घटनेची दखल जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने घेतली तेव्हा कोर्टाने म्हटलं की आतापर्यंत आम्ही इतके कडक आणि कठोर आदेश देऊनही मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे मृत्यू कसा काय होऊ शकतो. एखादी अनुचित घटना घडल्यानंतर प्रशासनाने काय पावलं उचलली याला काहीच अर्थ नाही. दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत असताना पावसाळ्यापूर्वी योग्य प्रतिबंधात्मक उपाय का केले जात नाहीत? उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान एक अत्यंत महत्वाची आणि डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट सरकारला आणि थेट महापालिकेला सांगितली. कोर्टाने ठणकावून सांगितलं की मानवी जीवन अमूल्य आहे, त्याचे संरक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. न्यायालयाने विचारलं की करदात्या नागरिकांच्या जीवाची किंमत या शहरात शून्य झाली की काय? लोक प्रामाणिकपणे कर भरतात, टॅक्स भरतात आणि बदल्यात त्यांना काय मिळतं, तर उघडी मॅनहोल्स आणि खड्डे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे आज अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मुंबई महापालिका तर ढिम्म आहेच, परंतु ठाणे महापालिकेने जे काही केलं त्यावर कोर्टाने निर्लज्जपणा हा शब्द वापरलाय. गेल्या वर्षी ठाण्यातील धर्मवीर नगर येथील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका 2 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. केवळ 2 वर्षांचं बाळ. चेंबर उघडं असल्यामुळे ते बाळ त्यात पडलं आणि त्याचा जीव गेला. अशा घटनांमध्ये पीडित कुटुंबाला किमान 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे स्पष्ट आदेश आधीचेच आहेत. परंतु ठाणे महानगरपालिकेने काय केलं माहितीये? त्यांनी या गरीब आणि दुःखी कुटुंबाला केवळ 75,000 रुपयांची भरपाई निश्चित केली. एका 2 वर्षांच्या निष्पाप बाळाच्या जीवाची किंमत ठाणे महापालिकेने फक्त 75,000 रुपये लावली. यावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ठाणे महानगरपालिकेच्या वकिलांना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना जाहीरपणे फटकारलं. कोर्टाने म्हटलं की तुम्ही चेंबर उघडे राहिल्याची स्वतःची चूक मान्य करता, तरीही भरपाई फक्त 75,000 रुपये कशी काय देऊ शकता? आपलं बाळ गमावलेल्या पालकांच्या मनाला काय वाटत असेल याचा विचार केलाय का? ठाणे महापालिका इतकी असंवेदनशील कशी असू शकते? हा अधिकाऱ्यांचा केवळ निर्लज्जपणा आहे. न्यायालयाच्या या पवित्र्यामुळे ठाणे महापालिकेचे अधिकारी आता तोंडघशी पडलेत. न्यायालय एवढ्यावरच थांबलं नाही, तर कोर्टाने मुंबई आणि ठाणे महापालिकेला टाइम बाउंड कार्यक्रम दिलेला आहे. हे आदेश प्रत्येक नागरिकाला माहीत असणं गरजेचं आहे. शहरात कुठेही उघडे मॅनहोल आढळल्यास ते पुढील 12 तासांच्या आत तात्काळ बंद करण्याचे आदेश कोर्टाने दिले. म्हणजेच प्रशासनाला आता कोणतीही सबब सांगता येणार नाही. जर कुठे दुरुस्तीच्या कामासाठी मॅनहोल उघडे ठेवावे लागले तर केवळ तिथे काम चालू आहे असा बोर्ड लावून चालणार नाही.
त्या मॅनहोल भोवती मजबूत बॅरिकेड्स लावावे लागतील आणि तिथे कामाच्या काळात एका कर्मचाऱ्याची 24 तास तैनाती करणं बंधनकारक असेल, जेणेकरून कोणीही त्यात पडणार नाही. आणि या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जुलै रोजी ठेवली असून तोपर्यंत पालिकेने केलेल्या सर्व उपाययोजनांचा लेखी प्रगती अहवाल म्हणजेच प्रोग्रेस रिपोर्ट न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाचा हा रुद्र अवतार पाहून अखेर मुंबई महापालिकेने नमतं घेतलं आणि कोर्टासमोर काही महत्वाच्या गोष्टींची लेखी हमी दिली. मुंबई महापालिकेने सांगितलं की येत्या आठवड्याभरात मुंबईतील सर्व मॅनहोलवर सुरक्षा जाळ्या लावल्या जातील, जेणेकरून झाकण चोरीला गेले किंवा उघडे राहिले तरी माणूस आत पडणार नाही. तोपर्यंत ज्या मॅनहोलवर जाळ्या बसवणे बाकी आहे त्या सर्व मॅनहोल भोवती तात्काळ मजबूत बॅरिकेड्स लावले जातील. शहरात कुठेही तक्रार आल्यास 12 तासांच्या आत ते मॅनहोल सुरक्षित केले जाईल आणि दुरुस्तीच्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले जातील. आता पालिकेने न्यायालयाला शब्द तर दिलाय, परंतु हा शब्द पाळला जातो का की नेहमीप्रमाणे कागदावरच राहतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. कोर्टाने दिलेले हे आदेश नक्कीच स्वागतार्ह आहे, परंतु पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे काढली जातात, नाले सफाईचे दावे केले जातात. मग हे पैसे जातात तरी कुठे? साकीनाका किंवा ठाण्यातील त्या निष्पापांचा गेलेला जीव काय 6 लाख रुपयांचा किंवा कोणत्याही भरपाईने परत येऊ शकतो का? याचे उत्तर नक्कीच नाही असेच आहे. एकीकडे आपण मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे साध्या पावसाळ्यात लोकांना मॅनहोल मध्ये पडून मरावं लागतं. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. एक नागरिक म्हणून आपली ही काही जबाबदारी आहे. तुमच्या परिसरात जर कुठेही उघडे मॅनहोल्स किंवा धोकादायक खड्डे दिसले तर तात्काळ महापालिकेच्या आपत्कालीन क्रमांकावर किंवा वॉर्ड ऑफिस मध्ये जाऊन तक्रार नोंदवा. सोशल मीडियावर फोटो शेअर करून प्रशासनाला टॅग करा, कारण न्यायालयाच्या आदेशानुसार आता त्यांना 12 तासांच्या आत कारवाई करणं बंधनकारक आहे. मात्र हायकोर्टाच्या या फटकाऱ्यानंतर मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात सुधारणा होईल का की पुढच्या पावसाळ्यात पुन्हा हेच चित्र पाहायला मिळेल हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.